नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी पाठ्यपुस्तकातील या ठिकाणी उपयोजित घटक आज आपण अभ्यासणार आहोत. भाग क्रमांक 4 उपयोजित मराठी. त्यातील पहिला घटक आपला आहे सूत्रसंचालन. सूत्रसंचालन तर बघा, सूत्रसंचालनाचं प्रास्ताविक. आज सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांगीतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम सुनियोजितपणे आणि नीटनेटक्या पद्धतीने संपन्न होण्यास सूत्रसंचालकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. चांगल्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम देखणा आणि बहारदार होतो. अनेक कार्यक्रमांचे स्वरूप आणि कालावधी निश्चित असतो. त्याचे प्रतिबिंब आपणास कार्यक्रम पत्रिकेत पाहायला मिळते. कार्यक्रम पत्रिकेतील नियोजनानुसार प्रारंभ करून प्रत्येक टप्प्यावर क्रमबद्ध पद्धतीने निवेदन करत कार्यक्रमाची यशस्वी सांगता करणे म्हणजे सूत्रसंचालन होय. कार्यक्रमाची मूळ संकल्पना नजरेसमोर ठेवून तो कार्यक्रम एका सूत्रात बांधत कार्यक्रमाचे शिस्तबद्ध संचालन करतो तो सूत्रसंचालक होय. कार्यक्रमातील सर्व प्रसंगांना कौशल्याने एकत्र बांधून कार्यक्रम नावाचे चित्र देखणे अभिरुचीसंपन्न आणि परिणामकारक करण्याचे काम सूत्रसंचालक करतो. कोणत्याही कार्यक्रमात महत्त्वाचे असतात ते अतिथी, वक्ते, कलावंत आणि श्रोते. तिथे सूत्रसंचालकाची भूमिका दुय्यम असते. परंतु कार्यक्रमाचा आशय नेमकेपणाने पोहोचवणारी शैली, कार्यक्रमातील भागांची गुंफण, कार्यक्रमाचे कौशल्य आणि निवेदनातील परिणामकारकता यांमुळे वक्ते, अतिथी आणि गायक यांच्या इतकाच लक्षात राहतो तो सूत्रसंचालक. त्यामुळे सूत्रसंचालक हा केवळ दोन भागांमधील दुवा नसतो, तर एका भागातून दुसऱ्या भागाकडे जाणारा, तो कार्यक्रम चैतन्यमय करणारा सूत्रधार असतो. कार्यक्रम सुंदर, नेटका आणि अप्रतिम झाला ही अप्रत्यक्षपणे सूत्रसंचालनाला मिळालेली दाद असते. तर विद्यार्थी मित्रांनो, सूत्रसंचालनाचं स्वरूप कसं असतं तर बघा, सूत्रसंचालन ही जशी एक कला आहे तसेच ते एक शास्त्र सुद्धा आहे. कार्यक्रमाच्या तपशिलाचा अभ्यास, नियोजन, क्रमनिश्चिती, शिष्टाचार पालन, औपचारिकता निभावणे, सभाशास्त्राचे ज्ञान, श्रोत्यांच्या मानसशास्त्राची जाण, वक्त्याच्या, कलावंताच्या सादरीकरणाचे नेमके समीक्षण, रसग्रहण इत्यादी दृष्टीने सूत्रसंचालन हे शास्त्र आहे. नेटके आणि परिणामकारक निवेदन, आवाजाच्या अवरोहाने शब्दातून विचार, भावनांचे प्रगटीकरण करून अपेक्षित परिणाम साधणे, कार्यक्रमातील तुटकपणा जोडत त्यामध्ये रंग भरणे, कार्यक्रमात स्वतः न गुंतता श्रोत्यांना रंगवून कार्यक्रमाला गती देणे, या दृष्टीने सूत्रसंचालन ही एक कला आहे. केवळ व्यक्तींच्या नामोल्लेख पुढील कार्यक्रमाचे निवेदन म्हणजे सूत्रसंचालन नसते. अतिथी, कलावंत आणि वक्ते यांच्या नेमक्या परिचयाबरोबर कार्यक्रमाचा तपशील खुबीने सांगत पुढील निवेदनाच्या अल्प प्रस्तावनेमधून श्रोत्यांची जिज्ञासा वाढवून वक्त्याला, कलावंताला सादरीकरणासाठी प्रेरणा देऊन प्रोत्साहित करण्याचे काम सूत्रसंचालक करतो. तर मित्रांनो, सूत्रसंचालनाची क्षेत्रे. जिथे जिथे
श्रोत्यांसमोर एखादा कार्यक्रम साजरा केला जातो, तिथे तिथे सूत्रसंचालकाची भूमिका महत्त्वाची असते. पूर्वीच्या काळी सभा, संमेलने आणि साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित असणारी सूत्रसंचालनाची व्याप्ती आता बैठका, मेळावे, परिसंवाद, चर्चासत्रे, पारितोषिक वितरण समारंभ तसेच विवाह सोहळे, वाढदिवस इत्यादींपर्यंत पोहोचलेली दिसून येते. सूत्रसंचालनाची प्रमुख क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रे कोणकोणती आहेत? तर क्षेत्रे सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, कला, शासकीय, क्रीडा, आरोग्य, धार्मिक, व्यावसायिक, कौटुंबिक, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी, संगीत विषयक. कार्यक्रम कोणकोणते आहेत? संगीत महोत्सव, व्याख्यानमाला, संमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, काव्य मैफिल, वर्धापन दिन, गौरव समारंभ, मेळावे, स्पर्धा, जयंती, स्मृतिदिन, उद्घाटन समारंभ, निरोप समारंभ, वाढदिवस, विवाह सोहळे. सूत्रसंचालन एक वलयांकित व्यवसाय. कार्यक्रमांचे स्वरूप, त्यामधील विविधता, त्यांची संख्या आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमाची रेलचेल यामुळे सूत्रसंचालनाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. त्यामुळे सूत्रसंचालन आता केवळ हौस वा छंद न राहता व्यवसाय होतोय. काही व्यक्तींनी पूर्णवेळ सूत्रसंचालक म्हणून काम करत सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. काही जण नोकरी व्यवसाय सांभाळून उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करत आहेत. काही अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटवत आहेत. त्यामुळे अनेक युवक युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे. पुढचा घटक सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी. वाचन, श्रवण, निरीक्षण, चिंतन आणि निवेदनाचा सराव यांमधून उत्तम सूत्रसंचालक होता येते. त्यातला पहिला घटक वाचन. सूत्रसंचालकाने खूप वाचायला हवे. त्याचे वाचन चौफेर हवे. कथा, कादंबरी, नाटक, काव्य, चरित्र, आत्मचरित्रे यांबरोबर दैनंदिन वृत्तपत्रे व त्यांच्या पुरवण्या, दिवाळी अंक इत्यादींचे वाचन करायला हवे. वाचन करताना आशयाबरोबर भाषाशैलीकडे लक्ष दिले तर त्यातून सूत्रसंचालकाची चांगली तयारी होते. सूत्रसंचालनाच्या क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कला, क्रीडाविषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयांसंबंधीचे वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त ठरते. वाचन करताना महत्त्वाच्या घटना, प्रसंग, अवतरणे, सुवचने, किस्से, काव्यपंक्ती आणि आवश्यक ते संदर्भ त्यांची टिपणे करून ठेवावी. वृत्तपत्र वाचताना आपले विविध क्षेत्राशी संबंधित सामान्य ज्ञान अद्ययावत राहते. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेतील अवतरणे, काव्यपंक्ती, शेरोशायरी यांचाही संग्रह करावा आणि गरजेनुसार त्यांचा समर्पकपणे वापर करावा. वाचनाचे दोन भाग पडतात. एक म्हणजे सातत्याने करायचे विविध विषयांसंबंधीचे वाचन आणि दुसरे म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करावयाचे वाचन.
वाचनाचे दोन प्रकार परस्परांशी पूरक आहेत. वाचनाबरोबर आपली चिंतन सुरू असते. त्यामधून नवनवे सुचत राहते. ते टिपून ठेवले तर योग्य ठिकाणी वापरता येते आणि त्यामुळे सूत्रसंचालन पुस्तकी होत नाही. पुढचा घटक श्रवण आणि निरीक्षण. सूत्रसंचालकाने व्याख्याने, मुलाखती आणि विविध कार्यक्रमांमधील सूत्रसंचालन चिकित्सकपणे पाहावे, ऐकावे. त्या कार्यक्रमाची शक्तिस्थळे, त्रुटी यांचा अभ्यास करावा. त्यामधून आपली शक्तिस्थळे बळकट करावी, त्रुटी दूर कराव्यात. दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीतून जसे शिकता येते तसेच त्यांच्या चुकांमधूनही शिकता येते. सूत्रसंचालकासाठी हा अभ्यास असतो. आता दूरचित्रवाणीवर, आकाशवाणीवर कार्यक्रमांची रेलचेल असते. ते पाहावेत, ऐकावेत. नामवंत सूत्रसंचालक, निवेदक यांच्या श्रवण आणि निरीक्षणातून शब्दफेक, देहबोली, सभाधीटपणा, सहजता, उत्स्फूर्तता, निवेदन कौशल्य, प्रसंगावधान, संवादशैली इत्यादी अनेक कौशल्य शिकता येतात. यूट्यूबवरही अनेक कार्यक्रम उपलब्ध असतात. ते पुन्हा पुन्हा पाहता, ऐकता येतात. स्वतःची निवेदनशैली घडवण्यासाठी त्यांचा फायदा होतो. पुढचा घटक आवाजाची जोपासना. सूत्रसंचालकाचा अभ्यास आणि व्यासंग पोचतो तो त्याच्या आवाजाच्या माध्यमातून. त्यासाठी सूत्रसंचालकाला आवाज तयार करावा लागतो, घडवावा लागतो आणि त्याची जोपासना करावी लागते. प्रकट वाचन, कविता वाचन, अभिवाचन, पठण यांमधून उच्चार स्पष्टता, उच्चार शुद्धता, निवेदनातील आरोह अवरोह यांचा सराव करावा. आवाजाची गती, लय ही श्वासावर अवलंबून असते. त्यासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त ठरतात. आता आवाज विकसनाचे आणि जोपासण्याचे शास्त्र विकसित झाले आहे. त्यासंबंधी अधिक माहिती घेऊन आवाजासंबंधी योग्य ती दक्षता घ्यावी, आवश्यक ती पथ्ये पाळावीत. पुढचा घटक ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव. ध्वनिवर्धकाचा वापर ही बाब तांत्रिक वाटत असली तरी निवेदनाची परिणामकारकता ध्वनिवर्धकाच्या वापरावर अवलंबून असते. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार आवाजाची पातळी आणि ध्वनिवर्धकाचे अंतर या बाबींचा अंदाज घेऊन सराव करावा. खुले व्यासपीठ वा बंदिस्त सभागृह यात आवाजाचे स्वरूप बदलते हे लक्षात घ्यावे. अशा स्वरूपाचा अभ्यास आणि सराव यामुळे सूत्रसंचालक आत्मविश्वासाने कार्यक्रमाला सामोरा जातो. त्याच्यातील आत्मविश्वास हेच त्याच्या यशाचे गमक असते. पुढचा मुद्दा सूत्रसंचालन करण्यापूर्वी. एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यापूर्वी खालीलप्रमाणे पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे. आकडा 1. कार्यक्रमाचा विषय, स्थळ, तारीख, वेळ, अध्यक्ष, अतिथी, वक्ते, कलावंत, श्रोतृवर्ग इत्यादींबाबत तपशिलाने माहिती घ्यावी. दुसरा आकडा कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी. तिसरा आकडा कार्यक्रमाचे स्थळ अपरिचित असल्यास तेथे प्रत्यक्ष जाऊन ते नजरेखालून घालावे. चौथा आकडा अपेक्षित प्रेक्षक, श्रोतृवर्ग
यांचा वयोगट, स्तर, अभिरुची इत्यादी बाबी विचारात घ्याव्यात. 5वा आकडा, कार्यक्रमाच्या विषयाला अनुसरून अपेक्षित संदर्भ मिळवण्यासाठी वाचन करावे. 6वा आकडा, निवेदनाची संहिता तयार करावी. त्यामध्ये आवश्यक संदर्भ, सुवचने, अवतरणे, काव्यपंक्ती यांची नोंद करावी, परंतु त्यांचा अतिरेक नसावा. त्यामध्ये नाविन्य असावे. 7वा आकडा, कार्यक्रमांमधील संभाव्य अडचणींचा अगोदरच अंदाज घ्यावा. त्यामुळे ऐनवेळी येणारा ताण टळू शकतो आणि परिस्थिती सहजतेने हाताळता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेले घटक आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासू. धन्यवाद.